मित्रांनो, कक्षसेवक भरतीला या ठिकाणी अर्ज करण्यासाठी सुरुवात झालेली आहे। याच्या अगोदर आपण काय करूया, पॉझिटिव्ह बाजू पाहूया। ठीक आहे, काय करू अगोदर प्लस पॉईंट पाहूया काय काय आहेत, म्हणजे तुम्ही ठरवू शकता की फॉर्म भरायचा नाही भरायचा। पहिली गोष्ट तर बघा, महाराष्ट्र शासनाची परमनंट सरकारी नोकरी आहे, ही याची खूप मोठी प्लस पॉईंट आहे। त्यानंतर जर आपण बघितलं तर पात्रता फक्त 10वी पास आहे, कुठलाही ITI नाही लागत, कुठलाही सर्टिफिकेट नाही लागत, कुठलाही अनुभव सुद्धा नाही लागत। केवळ आणि केवळ तुमचं 10वी पास असेल तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता। हे दोन याचे काय मित्रांनो प्लस पॉईंट आहेत। तिसरं म्हणाल तर तुम्ही मराठीमधून देऊ शकता, कारण महाराष्ट्र शासनाची सरळ सेवा भरती आहे। सरळ सेवा भरती म्हणजे जो तलाठी भरतीला अभ्यासक्रम असतो तोच अभ्यासक्रम मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, गणित, बुद्धिमत्ता आणि GK परीक्षा घेणार आहे IBPS कंपनी। त्यामुळे ट्रान्सपरन्सी एकदम जबरदस्त असते, कुठेही घोटाळा वगैरे व्हायची काही शंका मनामध्ये आणायची गरज नाही। तर हे याच्या प्लस पॉईंट आहेत मित्रांनो। आता आपण मुख्य जाहिरातीकडे वळूया आणि शेवटी मी एक दोन निगेटिव्ह पॉईंट तुम्हाला सांगतो, जेणेकरून ते निगेटिव्ह तुमच्यासाठी तर नसतीलच, परंतु काही या ठिकाणी श्रीमंत लोकांसाठी ते निगेटिव्ह ठरू शकतात, परंतु आपण मिडल क्लास लोकांसाठी ते पॉझिटिव्हच असतील। त्यामुळे ते पुढे मी सांगेलच, कंटिन्यू फक्त करा, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओला पुढे सुरू करण्यापूर्वी एक महत्त्वाची मित्रांनो अनाउन्समेंट आहे। आपण 99 रुपयाची एकाने ऑफर आणलेली आहे। फक्त यामध्ये जर आपण बघितलं 99 रुपयामध्ये 25 तुम्हाला ई-बुक्स भेटत आहेत, 30,000पेक्षा जास्त मल्टिपल चॉईस क्वेश्चन विथ एक्सप्लेनेशन तुम्हाला भेटत आहेत आणि व्हिडिओ लेक्चरसुद्धा तुम्हाला भेटत आहेत। महाराष्ट्रातील कोणतीही सरळ सेवा भरती असू द्या, ज्याला मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, गणित, बुद्धिमत्ता आणि GK हे विषय असेल तर ही ऑफर तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता। मर्यादित काळासाठी मित्रांनो ही ऑफर आपल्यासाठी वाढवलेली आहे। फक्त 99 रुपयामध्ये तुम्हाला काय काय भेटते, तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर हे सर्व ई-बुक तुम्हाला भेटून जातात। मग हे अगदी महाराष्ट्राचा भूगोल असेल, महाराष्ट्रातील जिल्हे असेल, आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास असेल, सगळे म्हणजे जेवढे सरळ सेवेला विषय आहेत मित्रांनो ते सगळे तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत। या ठिकाणी एवढं प्रकारचं तुम्हाला कंटेंट जवळपास आपण जर या ठिकाणी ऑफरमध्ये जरी आपण या ठिकाणी सेल केलं तरी 4,500 याची किंमत होते, परंतु केवळ आणि केवळ मित्रांनो सध्या 99 रुपयामध्ये हे ऑफर सुरू आहे, जे की सगळा ह्याचा सिलेबस यामध्ये कव्हर होत आहे सरळ सेवा भरतीचा। त्यामुळे अजून जरी आपण ही ऑफरचा लाभ घेतला नसेल तर अवश्य या ठिकाणी ऑफरचा लाभ घ्या। कसं करायचं आहे, कशी घ्यायची आहे ऑफर, तर फक्त 99 रुपये काय करायचं मित्रांनो, 7248930176 या नंबरला काय करायचं आहे, फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवला की तात्काळ तुम्हाला हे सगळं कंटेंट अवेलेबल केलं जाईल, या बॅचमध्ये तुम्हाला ॲड केलं जाईल। मला याबद्दल अजून जरी काही विचारायचं असेल तर स्क्रीनवर हा नंबर दिसतो, या नंबरला तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता। सर्वप्रथम आपण वयोमर्यादा पाहूया। आपल्याला तर माहिती 10वी तर लागते, परंतु वय पण बसणं गरजेचं आहे मित्रांनो। नसेल बसत तर पुढे व्हिडिओ पाहण्यात काहीच अर्थ नाही। वय बसत असेल तर पुढे तुम्ही कंटिन्यू करू शकता, नसेल बसत तर तुमचे जीवलग नातेवाईक मित्रमंडळींपर्यंत सुद्धा शेअर करा ज्यांचं वय बसतं आहे, शिक्षण बसतं आहे। बघा, कमीत कमी तुम्हाला 18 वर्ष पूर्ण पाहिजेत आहे, मग ओपनमध्ये असू द्या किंवा कास्टमध्ये असू द्या, 18 वर्ष तुम्हाला काय पाहिजे मित्रांनो, पूर्ण पाहिजे आहेत। आता या ठिकाणी जर बघितलं जास्तीत जास्त जर बघितलं वय किती पाहिजे आहे, तर जे ओपन कॅटेगरीतले उमेदवार आहेत त्यांना 38 वयापर्यंतच या ठिकाणी फॉर्म भरता येते आणि तुम्ही जर मागासवर्गीय कॅटेगरीमध्ये जर मोडत असाल, तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असेल तर तुम्ही काय करू शकता, 43 वर्षापर्यंत सुद्धा हा फॉर्म काय करू शकता, भरू शकता। हे झाले मित्रांनो वयाचा क्रायटेरिया। पण तुम्ही माजी सैनिक असाल, अंशकालीन कर्मचारी असाल, त्यानंतर या ठिकाणी जर आपण बघितलं भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, दिव्यांग असेल, स्वातंत्र्य सैनिकाचे पाल्य असेल, ठीक आहे, तर यांच्यासाठी सुद्धा तुम्हाला वयोमर्यादा दिसून येईल की 45 वर्षापर्यंत वयोमर्यादा या लोकांना दिलेली आहे। ठीक आहे, जर तुमच्याकडे याचे प्रूफ असेल तर तुम्ही 45 वर्षापर्यंत हा फॉर्म भरू शकता। मग याचा अभ्यासक्रम काय आहे मित्रांनो, तर अभ्यासक्रम जर या ठिकाणी बघितलं तर अभ्यासक्रम या ठिकाणी मित्रांनो मराठी व्याकरण आहे, इंग्रजी व्याकरण आहे, GK आहे आणि गणित बुद्धिमत्ता आहे। प्रत्येकाचे 25-25 प्रश्न येणार, जे की सेम जो तलाठी भरतीचा जो पॅटर्न असतो तोच पॅटर्न मित्रांनो या ठिकाणी लागू केलेला आहे। आपल्या 99 रुपयाच्या ऑफरमध्ये सगळं तुम्हाला भेटून जाते। मग ही जर ऑफर घेतली तर तुम्हाला या भरतीसाठी तर कामी येईल, परंतु अपकमिंग जेवढ्या भरत्या येतील सरळ सेवेच्या, तलाठी भरती असेल, ZP, महानगरपालिका, ज्याला हे विषय आहेत त्या सर्वांना मित्रांनो ही बॅच कामी येणार आहे। त्यामुळे ऑफर संपण्याच्या अगोदर तुम्ही नक्की लाभ घ्या। एकूण 100 प्रश्न असणार आहेत मित्रांनो, प्रत्येक प्रश्न 2 गुणांसाठी, असा 200 गुणांचा हा पेपर असणार आहे। वेळ जर बघितला तर याला वेळ 2 तास या ठिकाणी वेळ असणार आहे। 2 तास, 200 गुण आणि 100 प्रश्न असा याचा क्रायटेरिया आहे। तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की बाबा याचे काही निगेटिव्ह पॉईंट, आता निगेटिव्ह पॉईंट याला म्हणता येत नाही, परंतु काही विद्यार्थ्यांना असं पाहिजे असतं की माझ्याच जिल्ह्यामध्ये नोकरी, माझ्याच ठिकाणी नोकरी, तर असं नाही। ही जी भरती आलेली आहे मित्रांनो, तर ससून सर्वोपचार रुग्णालय या ठिकाणी तुम्हाला नोकरीचं ठिकाण दिलेलं आहे, म्हणजे तुम्हाला आयुष्यभर याच ठिकाणी नोकरी करण्याची दाट शक्यता आहे। ठीक आहे, नोकरी याच ठिकाणी तुम्हाला करावी लागणार आहे अशी याची शक्यता, म्हणजे पुण्याच्याच ठिकाणी, म्हणजे मग तुम्ही जर या ठिकाणी नाशिकला असाल, तुम्ही जर तिकडं धुळेला असाल, ओके, तुम्ही कुठेही लांब असला तरी पण तुम्हाला पुण्याला येऊन नोकरी करावी लागणार आहे, हे लक्षात ठेवा। त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की नाही मला माझ्याच जिल्ह्यामध्ये करायची, तर त्यांच्यासाठी हा निगेटिव्ह पॉईंट असू शकतो। त्यानंतर दुसरा पॉईंट म्हणजे काही विद्यार्थ्यांना सुरुवातीलाच एका ठिकाणी मोठं पॅकेज पाहिजे असतं, मोठं याला हे पाहिजे असतं मित्रांनो,
वेतन पाहिजे असतं, पगार पाहिजे असतं, तर त्यांच्यासाठी पण निगेटिव्ह पॉईंट म्हणता येईल. कारण 15,000 यांनी काय केलेलं मित्रांनो सॅलरी दिलेली आहे, परंतु यामध्ये भत्ते वगैरे धरून तुम्हाला जास्त वाढू शकतात. ते 47,600 पर्यंत याचं वेतन जाऊ शकतं. पण तुम्हाला असं जर तुमच्या मनामध्ये जिद्द आहे की मला सध्या कोणती ना कोणती एक भरती, कोणती ना कोणती सरकारी नोकरी मिळवायची आहे, त्यानंतर मग भले मी कोणतीही पुढचं क्रॅक करू शकतो, तलाठी भरती देईल, राज्यसेवा देईल, UPSC देईल, पण कोणती ना कोणती एक पाहिजे, तर ही कक्षसेवक नावाचं पद तुमच्यासाठी चांगलं आहे. मध्ये भरपूर बाकीच्या पण जाहिराती आहेत, भरपूर पदं आहेत, परंतु मी फक्त कक्षसेवकवर फोकस केलेला आहे मित्रांनो. ही ससून रुग्णालयामध्ये जी या ठिकाणी भरती आलेली आहे. अजून पण बाकीच्या आहेत, ठीक आहे, बाकीचे पण पदं आहेत, परंतु त्याच्यावरती आपण पुढच्या याच्यामध्ये बोलूया किंवा यापूर्वी आपण बनवलेला आहे तो मी व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. सध्या कक्षसेवकबद्दल आपण बोललेलो आहे. अजून तुम्हाला यामध्ये काही शंका असतील, गट डचं पद आहे म्हणून पण बरेच विद्यार्थी कमी फॉर्म भरतील, तर त्याचा तुम्ही फायदा करून घ्यायचा आहे. याची चर्चा पण जास्त होत नाही मित्रांनो, जसं तलाठी भरती, पोलीस भरतीची चर्चा होते, याची खूप कमी चर्चा होते, हे लक्षात ठेवा. आता सध्या याची लास्ट डेट जर बघितलं तर याची लास्ट डेट किती आहे मित्रांनो, 31 तारखेपर्यंत याची लास्ट डेट आहे. 31/8/2025 रात्री 12 वाजेपर्यंत फॉर्म भरू शकता. नंतर डेट वगैरे वाढली तर मी आपल्या टेलिग्रामला कळवेल. टेलिग्राम चॅनलला या ठिकाणी जॉईन करून ठेवा. एक्झामवाडी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपला एक्झामवाडी यूट्यूब चॅनलसुद्धा सबस्क्राईब करून ठेवला तरी अपडेट तुम्हाला भेटतील. पुढचं बेल आयकॉन फक्त दाबून ठेवा. अजून तुम्हाला याबद्दल काय विचारायचं असेल किंवा आपल्या 99 रुपयाच्या बॅचबद्दल काय विचारायचं असेल तर बिंदास या नंबरला काय करा, कॉल करा किंवा व्हॉट्सअप करा, अधिक माहिती दिली जाईल. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्यास एक लाईक नक्की करा. तुमच्या जीवलग मित्र मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.